बऱ्याचशा जणांना इथे आदेश या शब्दाचा अर्थ माहिती नसेल, तिथे सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आदेश या शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? हो किंवा नाही? आता जे दादा गुरु मच्छिंद्रनाथ आहे, म्हणजे नवनाथांपैकी जे मोठे गुरु आहेत, गुरु मच्छिंद्रनाथ, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा, जीवात्मा आणि परमात्मा म्हणजे जेव्हा ह्या तिन्ही गोष्टींचा एक वेळ संगम होतो तेव्हा आदेश या गोष्टीचं नामस्मरण होतं. आणि सगळेजण आता तुम्ही अलग निरंजनाचा रिझल्ट घातला. अलग म्हणजे जो दिसत नाही आणि निरंजन म्हणजे सर्व ठिकाणी आपल्याला दिसत नसला तरी सोबत असताना म्हणजे असलेला म्हणजे परमेश्वर, त्याला आपण अलग निरंजन अशी आरोळी देऊन त्याचा गजर घालत असतो. माझ्या मागे सर्वांनी जोरात आदेश बोलतो, अलग निरंजन. मला सगळ्यांशी थोडं बोलायचं होतं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शशी दादाला तुमच्या म्हणजे आमच्या आहोंना काय झालंय ते. तर म्हणजे एवढ्या दिवसानंतर आम्ही फर्स्ट शो जो केला तो सदनामध्ये केला आणि त्यानंतर इथे केला. पहिल्या शोला देखील ते थोडे घाबरत होते, थोडे नर्वस होते, कारण की स्ट्रोक येणं ही सोपी गोष्ट नाहीये. पण मी असं नाही म्हणणार. तर खूप लोक बोलतात की तू सोबत होती त्यामुळे एवढं सगळं झालं वगैरे, ते व्यवस्थित झाले. पण माझं तरी म्हणणं आहे, एक अर्धांगिनी असल्याचं कर्तव्य मी पार पाडलं. पण तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आज ते बरे झाले. माझ्यांचा आशीर्वाद तर पाठीशी आहे, पण तुम्ही सर्व लोक एवढं प्रेम करता, एवढं सपोर्ट करता, त्याच्यामुळे ते बरे झाले. आणि मुकेश दादांनी पण ते दवाखान्यात असताना खूपदा विचारपूस केली. तुमच्यासाठी खूप लोकांनी त्यांच्यासाठी उपवास देखील केले, नाथांचे पारायण केले. तर हेच तुमच्या सर्वांचं प्रेम असंच असू द्या. आणि आजच्या शो मध्ये थोडंफार काही त्यांच्याकडनं गाताना चुकलं असेल तर मी क्षमस्व आहे तुमच्या सर्वांची. आणि असाच सपोर्ट असू द्या. बाकी सर्वांना माझ्याकडनं ओम नमो आदेश. धन्यवाद. जोरदार काय झालं पाहिजे याच्यासाठी. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचा रमादादा सारखा माणूस पुन्हा होणे नाही. आपल्या रमासाठी जोरदार काय झालं पाहिजे. माझ्या लग्नाच्या आधीपासून म्हणजे जे जुने मित्र आहेत, लग्नानंतर माझे त्यांच्या सोबत भावा बहिणीचं नातं जोडलं गेलं. पण मी सांगते, तुमच्या रमादादा सारखा माणूस पुन्हा होणे नाही. जोरदार काय झालं पाहिजे भावासाठी. एक नंबर माणूस आहे. खूप जीव लागतो ते आमच्या दोघांना. आणि इथं माझी बेस्ट फ्रेंड आहे, माझी गोलू मुलू. बाकी थँक्यू. धन्यवाद. खरंच रमादादा, तुझ्यासारखा दोस्त हा सगळ्यांना भेटो. आणि माझ्या सगळ्या पोलीस बांधव मित्रांना विनंती आहे, आपला हा कार्यक्रमाचं शेवटचं गाणं आपण जय श्रीरामाच्या नावाने करतो. मलाही कळतंय टाईम खूप झालाय, तुम्ही तुमची परमिशन घेऊन फक्त जय श्रीरामाचं गाणं आपण शेवट गाण्याचं जय श्रीरामाच्या नावाने करतो. ते 1-2 मिनिटं फक्त. रमादादा, जय श्रीरामाचं गाणं तुम्ही घ्यायला विनंती.